मनोज काय करतो इथं? अरे काय नाही, लाईट नाही म्हणून म्हणलं ही गबाळ एवढं काढावं म्हणजे इथं मोटर टाकायची आहे. मोटर टाकल्यानंतर तुझ्याकडे लय महत्वाचं काम आहे. अरे थोडं भरणं राहिलंय भरायचं. इथं मोटर टाकली का नाही उद्या लाईट आहे, त्याच्यामुळं उद्या भरणं होईल माझं सगळं. अरे असे बी 2 दिवस लाईट नाही. चल जरा वाजता तुझ्याकडे काम आहे माझं. 2 दिवस लाईट नाही. 2 दिवस नाही. बरं चल. बरं काय म्हणतोय? अरे तुमच्या वाटण्या झाल्या, सगळा पैसा बारक्या भावाने गुंडाळला. अरे तुझा बारका भाऊला का शेती घेतोय, बंगला बांधतोय, 4 व्हीलर घेतली. तू अजून लाका पत्र्याच्याच घरात राहतोय. अरे पप्प्या घेतोय ना, मग चांगलंच आहे ना. वाईट काय येतं त्याच्यात? लका गावातल्या लोकांनी लका त्याला बी असं काहीतरी एकाचं 2 सांगितलं, भरीव घातला आणि त्याला लका वायले काढला आणि आता लका वायले राहिले तरी लका तुमच्यासारख्या लोकांना बघवाना. अरे तू माझा जोडीदार आहे म्हणून जीव तुटतोय लाका माझा. अजून बी आपण त्याच्यावर दावा भरू शकतोय. बघ पप्प्या, तू म्हणतोय का नाही दावा टाकायचा आणि केस करायची, हे असलं काय खरं नाही. आणि लका कुशाल म्हणतोय त्याने तुला गुंडाळलं. अरे त्याने बी माझ्या बरं जेवढं मी कष्ट केलंय तेवढं त्यांनी कष्ट केलंय रानात आणि त्याला जे पैसे गेल्यात का नाही तेवढं मला बी आल्यात पैसे. तेव्हा जरा अजून चांगलं शेतीत राबतोय, अजून शेती घेतोय, बंगला बांधतोय, गाड्या घेतोय. अरे उलट प्रगतीत करतोय ना तो दारू ही पिऊन तर पडत नाही ना. बघ आता माझं तुला सांगायचं काम आहे. आता एवढ्यासाठी मला लागा मी काम करत होतो इथं बोलावलं. अरे पप्पा असलं बंद करलं का? भावात भांडण लावायचं, माझं काय त्याला सांगायचं, त्याचं काय मला सांगायचं. अरे योग्य नसतं असलं. तुझ्या ह्या असल्या वागण्याने लोकांची घरं फुटली आणि इथनं मोर तरी वाईट जरा चांगलं वाग.